नमस्कार मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर काल पुन्हा एकदा पराभव झाला. बकासूरचा हा पराभव कशामुळे होतो आहे सगळ्या लोकांना पडलेला एक प्रश्नच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. कारण की खूप लोकांचे फोन येत होते काल मैदानामध्ये. खूप लोकांची खूप फॅन्स भेटले. बक्षिसांचा वर्षावच काल झाला. बक्षीस महत्त्वाचं नाही आहे, इथं बकासूर महत्त्वाचं आहे. आपल्याला बकासूरवरती ध्यान देऊया जरा. बक्षीस असे किती येतात किती जातात, असं नाव किती कमावतो, माझ्यापेक्षा बकासूर कुठे काय. मग 1 2 3 फॅन काय भेटले, परंतु फॅन्स डोळ्यात पाणी होतं. असे फॅन्स होते काल, खरं अक्षरशः रडले म्हणायला काय हरकत नाही आहे. मैदानामध्ये खरंच वाईट वाटलं काल. काय तुम्हाला सांगू आता मित्रांनो, एक बकासूर असं का करतोय, काय झालं आहे बकासूरला? बकासूरची तब्येत बरी तर नाही ना? बकासूर आजारी तर नाही ना? बकासूरला आरामाची गरज तर नाही आहे ना? का बकासूरवर काळी जादू तर कुणी केली नाही आहे ना? असंख्य प्रश्न जे आहेत ते मनामध्ये घोंगवत आहे बरं का मित्रांनो. कारण की या बैलगाड्याच्या इतिहासामध्ये असा कोणताच नंदी नाही आहे की जो बकासूरच्या रेकॉर्डपर्यंत पोहोचू शकेल किंवा बकासूरचं रेकॉर्ड तोडू शकेल. हा सगळ्यांना माहीत आहे. एक म्हण आहे जुनी, रेकॉर्ड बनतात ते तोडण्यासाठीच बनतात. सचिनचं रेकॉर्ड तोडलं कोहलीनं, पण बकासूरचं रेकॉर्डच राहील. आणि पुन्हा एकदा काल जी जोडी आजपर्यंत कधी पळालीच नाही, सगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न होतं की रायफल 81-81 आणि बकासूर ही जोडी पळावी. परंतु कुठेतरी प्रयत्नांना यश जे आहे ते आलं आणि हे यश आणलं आहे. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये यूट्यूबर म्हणून काम करतात. ट्रॅव्हल विश्व नावाचा त्यांचा चॅनेल आहे. खरंच या व्यक्तीला मानलं पाहिजे. या व्यक्तीने हा पैरा जो आहे तो जुळवून आणला. सलाम ट्रॅव्हल विश्वा यांच्या एक मेहनतीला दाद देतो. खूप प्रयत्न केले बकासूरती, खूप जीव आहे त्यांचासुद्धा. आणि खरंच परंतु काय करणार, सगळं मूड ऑफ झाला सगळ्या महाराष्ट्राचा. बकासूर एवढा बैल, चांगला बैल, ज्या बैलाने अखंड महाराष्ट्राची मनं जिंकलेत. काल गट काढला, गट म्हणावाचा नाही निघाला बरं का. पाहिजे तसा गट पाहिजे होता. मी सुट्टीला होतो खाली, परंतु खालनं ज्यावेळेस गाडी सुटली त्यावेळेस मनामध्ये धाकधूक होते. परंतु ज्यावेळेस निकाल पुकारला त्यावेळेस जरा बरं वाटलं. लढत झाली काटाकीर, परंतु निकाल जो आहे तो बकासूरने सेकंदरीने घेतला. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस बकासूर पळतो गटाला त्यावेळेस गटात भय असतं, भीती असती. आणि ज्यावेळेस गट पुकारला जातो, गट जिंकतो, त्यावेळेस निर्विवाद वर्चस्व असं म्हटलं जातं. परंतु हे शब्द खूप दिवस झाले कानावरती आलेले नाही आहेत मित्रांनो. असं काय घडतं आहे बकासूर बाबतीत की जेणेकरून बकासूर आता पळायचाच कमी आला आहे? बकासूर तो वय झाले की काय? या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी हा पट्ट्या आला या ठिकाणी. तुम्ही बघितलं, कोरेगावचं मैदान हिंद केसरीचं झालं. हिंद केसरीचं मैदान झालं, बकासूर फाटी सोडून गेला. एक मी सांगतोय त्याच्याकडे व्यवस्थितपणे ध्यान द्या. माझं काही सत्यसुद्धा असू शकतं, काही सत्य नसेलसुद्धा, परंतु मला वाटतंय ते मी तुम्हाला सांगतोय. आणि हे सत्य कितपत सत्य होतं आहे हे तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये कळेलच. कारण की तुम्हाला माहितीच आहे, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरने एवढं नाव कमवलं आहे. अशी छोटीशी मैदानं हरले म्हणून नाराज होऊ नका मित्रांनो. परंतु या 4-5 दिवसामध्ये तुम्हाला 100% कळेल. बकासूरचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दिसेलच. नक्की कशाचा व्हिडिओ दिसेल तुम्हाला? मुलाखतीचा नाही, मुलाखतीचा व्हिडिओ मी घेणार आहे मे महिन्यामध्ये घेणार आहे. जरा शांत होऊ द्या बकासूर, जरा फॉर्ममध्ये येऊ द्या. आउट ऑफ फॉर्म चालला आहे बकासूर. परंतु या आउट ऑफ फॉर्ममध्ये जाण्याचं नेमकं कारण काय आहे? कारण की आता मी चांगलाच अनुभव घेतला आहे. जरा थोडंसं जवळनंसुद्धा काल बकासूरला बघितलं आहे. मी बघितलं. आता काही लोक म्हणतात की बकासूरला गॅपने पळवा मामा. 100% गॅपने सुद्धा पळायला पाहिजे असं मला पण वाटतं आहे.
परंतु हा गॅपने पळणारा नंदी नाही आहे बरं का. हा मित्रांनो, हा गॅपने पळणारा नंदी नाही. आता सगळे म्हणतील त्याचं वय झाले. अरे वय जसं वाढतंय तसा तो जास्तच पळतोय. परंतु मित्रांनो, असं काय झालं आहे नक्की या बकासूरला की तो गटाला सुद्धा कधी कधी हारतोय, गटाला गाडी पळतोय. मी कोरेगाव मैदानापासून येतोय मित्रांनो. आता त्या बस झाली चर्चा, महत्त्वाच्या मुद्द्यात हात घालतो मी आता. कोरेगावचं मैदान बघा. कोरेगावच्या मैदानामध्ये गाडी फॉल होते, गाडी फॉल होते तेवढीच तुम्हाला व्हिडिओ माहीत आहे. परंतु फॉल जाऊन गाडी कुठं थटली तुम्हाला माहीत नाही. ह्याला माहीत आहे, ह्या पट्ट्याला माहीत आहे. ह्यो खालीच होता सुट्टीला. गाडी फॉल झाली, तुम्हाला माहीत आहे कॅमेरा असतात खाली सुट्टीला असे दाखवलं असं. कॅमेरा असतात बघा, जे निकाल रेषा वगैरे दाखवतात. जे कॅमेरा रेषा आहे त्या खाली जो खळक आहे त्या खळकाला जाऊन गाडी धडकली होती बकासूरची. अक्षरशः माणसांचा जीवात जीव नव्हता. बकासूरच्या हिथं कळक थडकला होता मित्रांनो. परंतु बकासूर सेफ होता. गाडी मी जोटा इथे थटलं, परंतु थोडंसं कळक इथं बकासूरच्या थटला होता. आणि तुम्ही बघितलं नंतरनं एक दुसऱ्या ठिकाणी एक मैदान झालं. मल्हारन दोघंच पळाली, गट काढला, सेमीला दाबादाबी करत होती. आजपर्यंत बकासूरनं कधी सेमीला दाबादाबी केली का तुम्हाला माहिती आहे? एवढी दाबादाबी, एवढा 92 लाखाचा बैल सगळ्या महाराष्ट्राला, म्हणजे सगळ्या एक महाराष्ट्राचं मत आहे. काही लोकांच्या कमेंटसुद्धा होत्या. काही लोक म्हणतात सुद्धा की मल्हारला तळातनं लागतोय बैल, तसा बकासूर तसा पळणं झाला आहे. बकासूर दाबतोय, तो दाबतोय. मित्रांनो जरा ऐका मी काय म्हणतोय, त्याच्यानंतर उत्तर काय द्यायचे कमेंट्समध्ये द्या तुम्ही. तुम्ही बघितलं दाबादाबी केली. काल तुम्ही बघितलं गट काढला, पण तो म्हणावं अशी गाडी नाही पळाली. गाडी कसली पळायबद्दल सिकंदर 81 महान भारत केसरीच्या मैदानातला फायनलिस्ट आहे. भारत केसरी मैदान फायनलिस्ट, अनेक हिंदी केसरीच्या मैदानामध्ये तो फायनलमध्ये राहिलेला नंदी आहे. तो काय साधासुद्धा नंदी नाही आहे. तरीही एवढ्या गॅपने हारला बकासूर. बघितलं तुम्ही, हारला गॅपने. ठीक आहे, चला हार मान्य आहे मित्रांनो, हार मान्य आहे. परंतु गाडी जाऊन धडकते बकासूरची, गॅपने हरतोय, दाबादाबी होते. मी काल मैदानात बकासूरला जवळून बघितला. बकासूर एकदम आजारीसारखा नाही, परंतु शांत वाटते, एकदम शांत वाटते मित्रांनो. बकासूरवरती मला असं वाटतंय कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. 100% सांगतो तुम्हाला, बकासूर असा नाही पळू शकत. कोरेगावच्या हिंदी केसरीच्या मैदानापासून जे झाले मैदान, म्हणजे मैदानाच्या अगोदरच कोणीतरी काहीतरी बकासूरवरती काळी जादू केलेली आहे मित्रांनो. हे कितपत खरं सत्य होते हे तुम्हाला समजेलच. या 4 ते 5 दिवसामध्ये बकासूरचा व्हिडिओ समोर येईल. नाथसाहेब महाराजांच्या मंदिरामध्ये बकासूर जाणारच आहे, समजेलच तुम्हाला. जर बकासूरचा व्हिडिओ जर आला 4 ते 5 दिवसामध्ये नाथसाहेबच्या महाराजामध्ये दर्शन घेताना, समजून जावा की बकासूरवरती काहीतरी जादू झालेली असणार आहे. ज्यावेळेस नाथसाहेब मंदिरामध्ये सगळ्या जादू फेल होतात, बैलावरती काळी जादू कोणीतरी 100% केली मित्रांनो, 100% केलेलं आहे. कुणाला जर करायचं असेल माझ्यावर करा, या पठ्ठ्यावर करा. माझा नंबर आहे 95 61 11 99 40. मला फोन करा. माझं काय वाकडं करायचं आहे ते करा. एखाद्या मुक्या जनावराला असं काय करू नका. मला तर एक मी सांगतोय, काळी जादू होऊ शकते बकासूरवर, परंतु बकासूर आजारी नाही. बकासूर तर एवढा पळ कमी होऊ शकत नाही मित्रांनो. खरं सांगतोय मी, आजपर्यंत खूप बकासूरला मैदानामध्ये खूप वेळा बघितले, पण तो फ्रेश पण वाटतोय कधी असं शांत पण वाटतोय. एवढा पळ कमी कसा काय होतोय बकासूरचा, हेच काय माझ्या डोक्यात काय बसणं झालं आहे. 100% काही लोक या बैलगाडा शर्यती क्षेत्रामध्ये चांगलेसुद्धा आहेत, खूप चांगले आहेत, परंतु काही लोकांना बघवतसुद्धा नसेल असं मला तर वाटतं बाबांनो. परंतु जाऊ द्या. आजकाल तुम्ही बघितलं, बैल पळली तर नाव होतं आणि नाव बैल करतातच पळून, पण काही अशा गोष्टी असतात त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत. परंतु असो, हे सोशल मीडियाचं साधन आहे. लोकांना भरपूर लोकांना बैलगाडा शर्यतीचा अनुभवसुद्धा आला असेल. काळी जादू बकासूरवरती मला वाटते झालेली आहे मित्रांनो.
100% झालेले असणार म्हणजे असणार आहे. परंतु काय झाले कसे झाले काय माहीत नाही. परंतु माझं मन सांगते बकासूर आजारी पण नाही आहे, बकासूरला आरामाची सुद्धा गरज नाही. परंतु बकासूरवरती काहीतरी कोणीतरी काहीतरी केले. 100% या 4-5 दिवसामध्ये नाथसाहेब महाराजांच्या मंदिरामध्ये बकासूर जर दिसला तर समजून जावा की बकासूरती काहीतरी जादू कोणीतरी केलेली असेल. परंतु असो बघूया, जेवढे प्रयत्न होतील तेवढे चांगले बकासूरबद्दल. आणि सगळे म्हणतात की बकासूरचा पैरा आपण सांगतोय उलगडतोय, याच्याबद्दल बिल काय नाही. याच्या अगोदरसुद्धा बकासूर पळत होता, 12 वेळा हिंद केसरी झाला आहे. परंतु कुणीतरी काहीतरी कांड केलेला आहे काळ्या जादूचा, त्याच्यामुळे बकासूरला असं वाटते काहीतरी झालं असेल. मित्रांनो, एवढा आनंदी शांत येणं, एवढा पळ कमी होणं, अचानक गाडी थडकते जाऊन काय गटाला, बकासूर ओढतोय काय, हे थोडंसं डोक्याच्या तुम्ही विचार करा थोडंसं. बाकी मला कमेंट्समध्ये सांगा. असो चांगल्या कमेंट्स करा. बाकी बकासूर आपला कमबॅक होईल या 4 ते 5 दिवसांमध्ये. तुमच्या लाखो लोकांचे प्रेम बकासूरवरती कायम राहील. कायम अशीच साथ द्या. 1-2 पराभवाने तो संपणारा नंदी नाही आहे. मामांना कोणी नावं ठेवू नका, फॅन्सला कोणी नावं ठेवू नका. बकासूरवरती हे मला असं वाटतं की असं काहीतरी घडलेलं दिसतंय. बघूया काय होतं.